आज खूप खास दिवस होता. आज होती महाशिवरात्री. लहानपणीची महाशिवरात्री खूप वेगळी होती आणि आत्ताची भरपूर वेगळी. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. आज नाश्त्याची जबाबदारी ह्यांनी घेतली होती. हे नाश्ता करत होते आणि देवपूजा आज मी करत होती. तर मस्त देवपूजा वगैरे, देव वगैरे घासून घेतले, नंतर देव मांडून घेतले आणि मला पिंडीवरती अभिषेक वगैरे घालायचा होता. तर ती सगळी तयारी वगैरे करून घेतली आणि देवपूजा करताना श्रीवची लुडबुडमध्ये चालूच होती, मला करायचं आहे, मला करायचं आहे. तर देवपूजा झाली तोपर्यंत मम्मीचे फोटो आले सकाळी सकाळी. ही पिंड मम्मीची दगडाची आहे, तिने बनवून घेतली आहे. खूप छान आहे पिंड तिची. आणि नंतर मी अभिषेकची तयारी करून अभिषेक घालायला घेतलं. तर महामृत्युंजय मंत्र म्हणत दुधाचा, दही आणि साखरेचा, तसेच मध, तूप जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते सगळं साहित्य घेऊन मी अभिषेक घालून घेतला. मधाचा पण अभिषेक घातला. हे कंपल्सरी नाही आहे, जशी आपली इच्छा असेल तसं आपण अभिषेक घालून घेतो. फक्त महाशिवरात्री आहे म्हणून मी या सगळ्यांचा अभिषेक घालून घेतला. आणि हे जे अभिषेक घातलेलं साहित्य आहे ते वेगळं काढून घेतलं. त्याच्यानंतर पिंडीला गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. आणि कारण तूप वगैरे सगळं लागलेलं असतं पिंडीला, तर ते निघण्यासाठी त्याला गरम पाण्यानेच धुवायला लागतं. आणि हा जो प्रसाद आहे हा आम्ही सगळ्यांनी घरच्यांनी घेतला. हा अभिषेक मी यूट्यूबला बघितला होता कोणाचा तरी, आता मला तिचं नाव नाही माहिती. तर म्हणजे आपल्या स्वइच्छेने घालू शकतो. तर सगळं साहित्य माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी घातला. आणि मग त्याच्यानंतर अध्याय वाचन केलं. शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचला. या अध्याय पठणाने आपल्याला रुद्राध्याय वाचल्याचे फळ मिळते. त्यामुळे मी कधी पण मला वाटलं ना वाचावं असं तर हा अध्याय वाचते. नंतर आरती वगैरे करून घेतली आणि मग फराळ करून घेतला. कारण मी दुपारी म्हणजे संध्याकाळी 4 वाजता मठात जाणार होती. तर तिथे रुद्राभिषेक होता आणि सामूहिक रुद्राभिषेक करण्याची मला आज संधी मिळाली. तर माझी एक मैत्रीण आहे, तर तिच्यामुळेच हे शक्य झालं. तिने मला सांगितलं, तर मग सोबत कोणतरी असलं तर जायला पण काही वाटत नाही. म्हणून मग मी गेली, छान रुद्राभिषेक वगैरे घालून घेतला पिंडीवरती. तर खूप छान वाटलं. आणि मग संध्याकाळची आरती वगैरे केली आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर 108 नामावली जी मी दरवर्षी सेवा हीच करते. 108 नामावली जी वाचन करते मी आणि ह्यांना बेलपत्र व्हायला सांगते, म्हणजे दोघांच्याकडून सेवा होते. आणि हे ड्रॉइंग्स वगैरे बिल्डिंगमध्ये कॉम्पिटिशन होते शिवजयंतीबद्दल, तर ते हे दोघं काढायला दुपारी खाली गेले होते. तर छान असं ड्रॉइंग वगैरे काढलेलं त्यांनी. तर असा होता माझा आजचा दिवस. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.